परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे आजचा दिवस तुमच्या सोबत बोलणारा देवाचं वचन येशू रक्त. येशू रक्त. कारण की प्रत्येक व्यक्तीसाठी परमेश्वरांनी वधस्तंभावर रक्त दिलेलं आहे. त्या रक्तामध्ये आहे ना जीवन आहे. येशूच्या रक्तामध्ये आहे ना सामर्थ्य आहे. येशूच्या रक्ताच्या द्वारेच मनुष्याच्या जीवनात आहे ना कार्य करत असतात. हालेलुया. म्हणून मंडळीनं जेव्हा ना येशू रक्ताविषयी जेव्हा समजून घेत असतात तेव्हा परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे तुमच्या जीवनात आहे ना येशू रक्त कार्य करत असतात. येशू रक्त जेव्हा आपल्या जीवनात राहणार तेव्हा ना परमेश्वराचे कार्य होणार आहे. येशू रक्त जिथं राहणार आहे तिथं येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पाप पण जाणार आणि येशू रक्त जिथं असणार तिथं सैतान तिथून येशूच्या नावामध्ये पळून जाणार. मग तुमच्यावर येशूच्या रक्त असलं तर तुम्हाला सैतान तुमच्यापासून लांब होणार, दुष्टात्मा पण तुमच्यापासून लांब होणार. या भूतलावर आहे ना मनुष्य म्हणून आहे ना जन्मलेला प्रत्येक व्यक्ती, भूतलावर मनुष्य म्हणून आहे ना जन्मलेला प्रत्येक व्यक्ती येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे शुद्ध झाल्यावरच स्वर्गीय राज्य प्राप्त करणार. समजा येशू ख्रिस्ताच्या रक्त तुम्ही शुद्ध झाला नाही तुम्ही तेव्हा ना स्वर्गात प्रवेश होणार नाही. कारण येशूच्या रक्त एकच मनुष्याला ना स्वर्गीय राज्यात नेऊ शकतात आणि शुद्ध करू शकतात. म्हणून आपण अनेक वेळांना विचार करत असतो की या जगात आहे ना की प्रत्येक व्यक्ती म्हणत असतात की मनुष्य या भूतलावरून गेल्याबरोबर कुठं गेलं म्हणलं तर आहे ना आमच्या घरातला व्यक्ती स्वर्गात गेलं म्हणून. पण स्वर्गीय राज्यात येशूच्या रक्ताशिवाय कोणीही स्वर्ग प्राप्त करणार नाही. हालेलुया. म्हणून प्रत्येक व्यक्तीला येशूच्या रक्ताची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीला येशूच्या रक्ताची गरज आहे. तुम्हाला पण येशूच्या रक्ताची गरज आहे, मला पण येशूच्या रक्ताची गरज आहे. जगामध्ये कुठंही मनुष्य म्हणून आहे ना या भूतलावर जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तीला येशूची रक्त गरज आहे. येशूच्या रक्ताशिवाय मनुष्य कोणीही स्वर्गीय राज्य प्राप्त करणार नाही. येशूच्या रक्ताशिवाय मनुष्यांची पाप शुद्ध होणार नाही. म्हणून आजचा दिवस माझ्या द्वारा परमेश्वराची वचन आहे ना येशू रक्त. येशू रक्त या विषयावर परमेश्वराने तुमच्या सोबत बोलत असताना योहान शुभवर्तमान 6 अध्याय आणि 53 वचन यावरून येशूने त्यास म्हटले, मी तुम्हास कचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. हालेलुया. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आहे ना जीवन आहे. येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये जीवन आहे. ते रक्त जेव्हा आपण सेवन करत असतो म्हणजे आपण जेव्हा रक्त आपण आहे ना परमेश्वराचं रक्त आपल्या शरीरात गेल्यावर आहे ना तेव्हा आपल्याला ना परमेश्वराकडून आहे ना जीवन मिळत असतं. हालेलुया. म्हणून परमेश्वराने म्हटलं, यावरून येशूने त्यास म्हटले, मी तुम्हाला कची सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. कारण की परमेश्वराने प्रत्येक व्यक्तीला ना जीवन म्हणजे ते पण जीवन सार्वकालिक जीवन देण्यासाठी येशू ख्रिस्तानी आपल्याला रक्त दिलं आणि त्याचे शरीर दिलं. जेव्हा ते रक्त आपण घेत असतो तेव्हा ना आपल्यामध्ये येशू ख्रिस्त नावामध्ये ना जीवन राहणार आहे. म्हणून परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे जोपर्यंत मनुष्य येशू ख्रिस्ताचे रक्त घेत नाही तोपर्यंत मनुष्यामध्ये आहे ना जीवन मिळत नाही. कारण मरण आहे ना मनुष्यावर नेहमी काम करत असतात. म्हणून रोमकरास पत्र 3 अध्याय 26 वचन जेव्हा पाहतो आपण, आपले नीतिमत्व सांप्रतकाली असे दाखवा की आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान ठरवणारे असावे. हालेलुया. म्हणजे आपण आहे ना जेव्हा येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला नीतिमान
नीतिमान होत असतो आपण. तोपर्यंत परमेश्वराकडून आहे ना आपण जेव्हा येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या रक्तावर जेव्हा आपल्याला विश्वास नाही, तेव्हा ना आपल्यामध्ये आहे ना नीतिमान कधी पण आपण होऊ शकत नाही. देवाच्या लेकरांना परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे येशू ख्रिस्ताकडं आणि देवाच्या मंडळीत येणारा प्रत्येकानं परमेश्वराचे वचन म्हणतात, तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. येशू ख्रिस्ताच्या रक्तावर तुम्ही ना जेव्हा विश्वास ठेवलं तर तुम्हाला ना येशू ख्रिस्ताचे रक्त तुम्हाला नीतिमान बनविणार आहे. हालेलुया. म्हणजे प्रत्येक मनुष्याला ना येशू ख्रिस्ताचे रक्त आहे ना नीतिमान बनवत असतं. तर प्रत्येक मनुष्य येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, प्रत्येक मनुष्य येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे नीतिमान होणार आहे. हालेलुया. म्हणून आपण जेव्हा ना परमेश्वरावर विश्वास ठेवतो आणि येशू ख्रिस्ताच्या रक्तावर जेव्हा ना आपण विश्वास ठेवतो, तेव्हा परमेश्वराच्या रक्ताच्या द्वारे आपलं जीवन आहे ना नीतिमानामध्ये बदल होणार आहे. म्हणून देवाकडे येणारा प्रत्येक व्यक्तीला ना येशू ख्रिस्ताच्या रक्तावर विश्वास राहिला पाहिजे आणि येशू ख्रिस्तावर विश्वास राहून जेव्हा येशू ख्रिस्ताला जीवनात स्वतःच्या तारणारा म्हणून जेव्हा आपण आहे ना स्वीकार करतो, येशू ख्रिस्ताला जेव्हा ना आपल्या जीवनात परमेश्वर म्हणून स्वीकार करतो आणि येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आपण शुद्ध होतो, तेव्हा आपल्या जीवनात असलेले पाप जाऊ नये ना परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे आपण नीतिमान बनत असतो. हालेलुया. म्हणून परमेश्वराची वचन म्हणतात, इब्रिकरास पत्र 13-12 जेव्हा पाहतो आपण, यास्तव येशूनही स्वधीराने लोकास पवित्र करावे म्हणून वेशी बाहेर मरण सोसले. हालेलुया. म्हणजे येशू ख्रिस्ताकडे येणारा प्रत्येक व्यक्तीला येशू ख्रिस्तानी पवित्र करण्यासाठी येशू ख्रिस्तानी वधस्तंभावर मरण सोसलेला आहे. आज आपण या गुड फ्रायडेच्या दिवसामध्ये आपण राहत असताना, उपवासाच्या दिवसामध्ये आपण राहत असताना परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे येशू ख्रिस्तामध्ये आपण विश्वास ठेवून येशू ख्रिस्ताकडे आपण येऊ नये ना परमेश्वराला आपण प्रार्थना करत आहे. कारण येशू ख्रिस्त प्रत्येक मनुष्यासाठी वधस्तंभावर मरण सोसलं आणि त्याच्या मरणाच्या द्वारे प्रत्येक मनुष्याला त्यांनी ना पवित्र करत आहे. हालेलुया. कारण की येशू ख्रिस्ताची मरण असं आहे की प्रत्येक मनुष्यासाठी त्यांनी मरण सोसलं. म्हणून परमेश्वराचे वचन इब्रिकरास पत्र 13-12 जेव्हा पाहतो, यास्तव येशूनेही स्वधीराने लोकास पवित्र करावे म्हणून वेशी बाहेर मरण सोसले. हालेलुया. म्हणजे परमेश्वराने प्रत्येक मनुष्यासाठी ना मरण सोसलं. प्रत्येक मनुष्यासाठी यासाठी त्यांनी मरण सोसलं की येशू ख्रिस्तानी म्हणतात, त्याच्या रक्ताच्या द्वारे मी तुम्हाला पवित्र करणार. हालेलुया. येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे प्रत्येक मनुष्य पवित्र होणार आहे आणि प्रत्येक मनुष्यांना पवित्र करण्यासाठी आणि नीतिमानामध्ये बदलण्यासाठी आणि येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे प्रत्येक मनुष्याला ना सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी ना येशू ख्रिस्तानी वधस्तंभावर मरण सोसलं. हालेलुया. येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे कार्य यासाठी झालेलं आहे की आपल्याला परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे प्रत्येक मनुष्यासाठी त्यांनी ना मरण सोसलं. प्रत्येक मनुष्यासाठी म्हणजे या भूतलावर असलेला प्रत्येक मनुष्यासाठी येशू ख्रिस्तांनी मरण सोसलेला आहे. प्रत्येक मनुष्यासाठी येशू ख्रिस्तांनी मरण सोसलं. म्हणून आज त्याच्या मरणाच्या द्वारे आपण आहे ना आपल्यामध्ये असलेलं मरण परमेश्वराने काढून आपल्याला येशू ख्रिस्त नावामध्ये त्यांनी ना सार्वकालिक जीवनामध्ये नेत आहे. हालेलुया. म्हणून जेव्हा येशू ख्रिस्ताकडे आलेला प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर म्हणतात, माझ्या रक्ताने तुम्ही जेव्हा शुद्ध झाल्यावर. म्हणून जेव्हा 1 योहानाचे पत्र 1 अध्याय आणि 7 वचन जेव्हा पाहतो आपण, पण जसा तो प्रकाशात आहे तसेच जर आपण प्रकाशात चालतो तर आपली एकमेकाबरोबर भागी आहे
आहे आणि त्याच्या पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करणार. हालेलुया. म्हणजे जेव्हा परमेश्वराकडे आलो आपण आणि येशू ख्रिस्तामध्ये जेव्हा आपण राहिल्यामुळे ना, येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आपल्या जीवनात असलेले पाप काढून टाकणार आणि आपल्या जीवनात असलेले शाप परमेश्वराने काढून टाकणार, आपल्या जीवनात असलेले रोग परमेश्वराने काढून टाकणार आणि आपल्याला त्याच्या रक्ताच्या द्वारे शुद्ध करून परमेश्वरांनी आपल्याला सार्वकालिक जीवनामध्ये नेणार आहे. हालेलुया. म्हणून आपण परमेश्वरावर विश्वास ठेवलो. परमेश्वरावर विश्वास ठेवलेला प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक महान आशीर्वाद आहे. परमेश्वरावर म्हणजे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक महान आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये मिळत आहे की त्यांच्या जीवनात असलेले पाप परमेश्वराने काढून टाकून, त्यांच्या जीवनामध्ये असलेले शाप परमेश्वराने काढून टाकून, त्यांच्या जीवनामध्ये असलेले रोग परमेश्वराने काढून टाकून आहे ना, सर्वांना ना त्याच्या रक्ताच्या द्वारे शुद्ध करून येशू ख्रिस्त नावामध्ये प्रत्येक व्यक्तींना आशीर्वादित करत आहे. हालेलुया. आशीर्वादित करत आहे. प्रत्येक व्यक्तीला परमेश्वरांनी आशीर्वादित करत आहे. हे आशीर्वाद प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, नेहमी परमेश्वराकडून मिळत असताना आपण ख्रिस्तामध्ये नेहमी आशीर्वादित झालेला देवाचं लेकर म्हणून परमेश्वराकडे आलेला प्रत्येक व्यक्तीचं पाप शुद्ध होणार, शाप काढून टाकणार, रोग काढून टाकणार, त्याच्या मरणाच्या द्वारे आपल्याला मरणापासून मुक्त करून, नरकापासून मुक्त करून, अधोलोकापासून मुक्त करून परमेश्वरांनी आपल्याला सार्वकालिक जीवनामध्ये नेणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. म्हणून आपण परमेश्वराकडे जेव्हा येत असतो तेव्हा परमेश्वराकडून मिळणारा हा महान आशीर्वाद देवाचं सर्व लेकरांना प्राप्त करून घेण्यासाठी नेहमी प्रयत्न करावं आणि प्राप्त झालेल्या प्रत्येकाच्या व्यक्तीच्या जीवनात परमेश्वर कार्य करत असतात. आपण डोळे बंद केलं तर प्रार्थना करू. पवित्र परमेश्वर येशू बाप्पा, मी तुला परत एकदा तुला विनंती करतो, तुला महिमा आणि गौरव होत असताना तुझ्या सर्व लेकरांना येशू ख्रिस्त नावामध्ये तू आशीर्वादित कर आणि अभिषेक कर म्हणून तुला विनंती करतो. परमेश्वरा, तुझ्या सर्व लेकरांना आशीर्वादित कर. पिता, तू सर्व लेकरांना आशीर्वादित कर आणि त्यांच्या जीवनामध्ये असलेले पाप तू काढून टाक, शाप तू काढून टाक, रोग काढून टाक, सैतानाचं सर्व शक्ती काढून टाक, दुष्ट आत्मा काढून टाकून बाप्पा सर्व तुझ्या लेकरांना आशीर्वादित कर म्हणून येशूच्या रक्त प्रत्येक मनुष्याचे जीवन एक आशीर्वादामध्ये बदलण्यासाठी तू सहाय्य कर म्हणून येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.